भारत जेव्हापासून स्वतंत्र झालाय ना तेव्हापासून भारतानं आतापर्यंत फक्त एकच वॉरशिप गमावलेली आहे। वॉरशिप म्हणजे युद्ध नौका। तिचं नाव होतं INS खुखरी, पण त्यासोबतच आपण गमावलं होतं कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना। स्वतःला वाचवता येत असताना सुद्धा त्यांनी जहाजासोबत बुडण्याचा निर्णय का घेतला होता बघूया ह्या व्हिडिओमध्ये। 1971चा काळ म्हणजे भारत पाकिस्तान युद्धाचा काळ होता। जर युद्ध सुरू झालं असतं तर पाकिस्तानी सैन्यांकडून मुंबईवर अटॅक होण्याचे चान्सेस जास्त होते। त्याची तयारी म्हणून इंडियन नेव्हीची वेस्टर्न फ्लीट मुंबईच्या बंदरांवर तयार होती। डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी हा ताफा मुंबईच्या बाहेर काढण्यात आला, पण कुणाला कल्पना सुद्धा नव्हती की पाकिस्तानची हंगोर नावाची सबमरीन आपल्याच पाण्याखाली होती। पाकिस्तानच्या या हंगोर सबमरीन बद्दल सांगायचं म्हणजे ही त्यावेळची सगळ्यात ऍडव्हान्स सबमरीन होती, जिची अटॅक करण्याची रेंज खूप दूरपर्यंत होती। विशेष म्हणजे लांबूनच एखादी सबमरीन आपल्या दिशेने येते म्हणजे आपल्याकडे येते हे हंगोर सबमरीनला आधीच कळायचं, आणि ही होती पाकिस्तानकडे। त्यामुळे इंडियन नेव्हीच्या जहाजांखाली पाकिस्तानची ही हंगोर सबमरीन असून सुद्धा तिने आपल्यावर अटॅक केला नाही हे आपलं भाग्यच समजायचं। पुढे हंगोर ही सबमरीन गुजरात जवळच्या दीव या ठिकाणी समुद्राच्या परिसरात फिरत होती। त्याचा पत्ता इंडियन नेव्हीला लागला। त्याचं झालं असं की 5 डिसेंबरच्या दिवशी हंगोर सबमरीन मध्ये टेक्निकल इश्यू झाल्यामुळे पाण्याच्या वरतीला यावं लागलं, आणि त्या सबमरीन मधून एक कम्युनिकेशन मेसेज किंवा सिग्नल म्हणा तो पाठवला गेला, जो इंडियन नेव्हीने ट्रॅक केला। त्यामुळे हंगोरचा हा पत्ता लागला। हे कळताच इंडियन नेव्हीने 8 डिसेंबरला 2 अँटी सबमरीन फ्रिगेट INS किरपान आणि INS खुखरी या हंगोर सबमरीनला नष्ट करण्यासाठी पाठवण्यात आल्या। या सगळ्यांना लीड करत होते कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला। त्यांच्यासोबतच INS खुखरी आणि INS कृपान या 2 फ्रिगेट्स होत्या, जिथून ह्यांना त्या पाकिस्तानी हंगोर सबमरीनचे सिग्नल मिळत होते त्या एरियात ते जाऊन तिथं पोहोचले। कृपान आणि खुखरी या 2 जहाजांमध्ये असलेल्या सोनार रेंज मधून हंगोरला शोधण्यात आलं। तेव्हा या जहाजांची सोनार रेंज 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत समुद्रात खालपर्यंत होती। पण त्या काळी PNS हंगोर या पाकिस्तानी सबमरीन मध्ये ऍडव्हान्स सिस्टीम अशी होती की ती लांबूनच आपल्याकडे येणाऱ्या जहाजाचा पत्ता त्या सबमरीनला आधीच लागत होता। त्यामुळे इंडियन नेव्हीची जी जहाज होती ते त्या सबमरीनच्या जवळ येण्या अगोदरच ती हंगोर सबमरीन त्यांच्यापासून लांब निघून गेली। आता त्याच दिवशी रात्रीचे 9:15 वाजले होते। पाकिस्तानच्या सबमरीनने इंडियन नेव्हीच्या जहाजाचा शोध घेतला। त्यांना हळूहळू आपल्याकडे येऊ दिलं। जशी हंगोरच्या टप्प्यात इंडियन नेव्हीची 2 जहाजं आली तसं हंगोर सबमरीन मधून एक टॉर्पिडो सोडण्यात आला। आता टॉर्पिडो काय असतो तर सबमरीन मधून सोडण्यात येणारी मिसाईल, ही दिसायला एखाद्या पाईप सारखी असते। नशीब भारी मधून INS कृपान या अटॅक मधून वाचलं। दुसऱ्यांदा टॉर्पिडो सोडण्यात आला, पण ह्यावेळी INS खुखरीचं नशीब एवढं भारी नव्हतं। ती डायरेक्ट मिसाईल INS खुखरीला येऊन धडकली। युद्धाची परिस्थिती होती, त्यामुळे INS खुखरीच्या आतमध्ये जो स्टाफ होता त्यात कॅप्टन मुल्ला हे सगळेजण रेडिओवर बातम्या ऐकत होते। तोच एक मोठा झटका त्यांना येऊन बसला। त्या झटक्याने कॅप्टन मुल्ला बसलेल्या जागेवरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला लोखंडी हँडल लागला। त्यातून सावरून त्यांनी आपल्या टीमला परिस्थितीचा आढावा घ्यायला सांगितलं, पण त्यांच्या दुर्दैवानं पाकिस्तानच्या हंगोरने त्यावेळी बरोबर नेम धरला होता। त्यामुळे INS खुखरीला मोठं भागदाड पडलं होतं आणि त्यातून पाणी आत यायला लागलं होतं। कॅप्टन मुल्ला यांनी मदतीसाठी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण जहाजाला इतका मोठा तडाखा बसला होता त्यामुळे जहाज अर्ध्याच्या वर बुडून गेलं होतं। जहाजातला स्टाफ मदतीसाठी इकडे तिकडे धावत होता। त्यातले कित्येकांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या, पण इकडे कॅप्टन मुल्ला आपल्या साथीदारांना वाचवण्यात बिझी होते। मित्रांनो, नेव्हीचा एक नियम आहे, एक वैशिष्ट्य म्हणा, आपल्याच नाही तर अख्ख्या जगात ही परंपरा पाळली जाते की बुडणाऱ्या जहाजाचा जो कॅप्टन असतो ना तो त्याचं जहाज बुडत असताना जहाज सोडून कधीच पळून जात नाही। कॅप्टन मुल्ला यांना सुद्धा सहज बाहेर पडता येऊ शकत होतं, त्याऐवजी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना वाचवायचं ठरवलं। जास्तीत जास्त लोकांना शिप मधून त्यांनी बाहेर काढलं। त्यांच्या जवळच लाईफ जॅकेट होतं, पण त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना ते देऊन टाकलं। त्यांचे वाचलेले सहकारी असं सांगतात की त्यावेळी जहाज बुडत असताना शेवटच्या क्षणी कॅप्टन मुल्ला आपल्या हातात सिगरेट घेऊन पेटून उभे होते आणि तसंच आपल्या जहाजासोबत ते पाण्यात गेले। कॅप्टन मुल्ला यांची ओळख एक फॅमिली मॅन म्हणून होती। जेव्हा त्यांच्या घरच्यांना त्यांच्या जाण्याची बातमी कळवली गेली तेव्हा त्यांची बायको आणि मुलगी ही बातमी ऐकून स्तब्ध झाल्या। ते गेल्यानंतर त्यांची 11 वर्षाची मुलगी तर कितीतरी वेळा त्यांच्या युनिफॉर्म कडे बघत असायची। कॅप्टन मुल्ला हे असे एकमेव अधिकारी होते ज्यांनी आपल्या इंडियन नेव्हीच्या परंपरांचं पालन करून जहाजासोबत पाण्यात जलसमाधी घेतली होती, पण आपलं जहाज सोडलं नव्हतं। त्यांच्या या कार्यासाठी त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आलं। पाकिस्तानी सबमरीन हंगोरचं म्हणाल तर इंडियन नेव्हीने त्या सबमरीनचा बराच शोध घेतला, पण त्यावेळची ऍडव्हान्स सबमरीन असल्यामुळे ती सबमरीन 16 डिसेंबरला पाकिस्तानच्या कराची मध्ये पोहोचली, ती सही सलामत। त्या पाणबुडीचा कमांडर तस्नीम अहमद
याला सितारा-ए-जुर्रत पाकिस्तानचा जो तिसरा हायेस्ट मिलिटरी अवॉर्ड आहे किंवा मेडल आहे ते देण्यात आलं. 2006 पर्यंत अंगोर सबमरीनला रिटायर करण्यात आलं होतं. सध्या पाकिस्तानच्या म्युझियम मध्ये त्या सबमरीनला ठेवण्यात आलेले आहे. तर अशी होती ही गोष्ट कॅप्टन मुल्ला यांची, ज्यांनी एक वेळ मृत्यू पत्करला, मरण पत्करलं, पण आपलं जहाज सोडून ते गेले नाही. हा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे, खरंच सांगतो कुणाला नाही ना फरक पडला तरी मला नक्की पडतो, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा चॅनल ग्रो होणार आहे. त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करून टाका. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची आणि तुमच्या जवळच्यांची काळजी घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.